मंत्री नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याची चौकशी झाली पाहिजे। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांची मागणी। संगमनेर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसासह गारपीट, गहू, हरभरा, ज्वारीसह इतर पिकं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। मी तुमच्या लायकीचा वडील ठरू शकलो नाही असा शेवटचा भावनिक मेसेज करत सोलापुरात वडिलांची आत्महत्या। जुगाराच्या विळख्यात अडकून सर्वस्व गमावल्याने आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती। उल्हासनगरात पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे रात्री अपरात्री उभ्या दुचाकींच्या टाकीतून पेट्रोलची चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद, नागरिकांकडून कारवाईची मागणी। पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा संख ते पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात चालकाचा मृत्यू तर 6 महिला जखमी। साताऱ्यातील कराड शहरात रेशनिंग धान्याच्या काळा बाजाराचा मोठा प्रकार उघडकीस। अवैधरित्या साठवून ठेवलेले 9 ते 10 टन गहू आणि तांदूळ पुरवठा विभागाकडून जप्त। रायगडमध्ये तोराडीहून मसळ्याकडे जाणारी एसटी बस मसळा शहरात एका पंचर दुकानात घुसली। या अपघातात पंचर काढणारा एक व्यक्ती थोडक्यात बचावला। अमरावतीतील भानखेडा रोड परिसरातील जंगलात 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पोलिसांनी 5 संशयितांना घेतलं ताब्यात। कोल्हापुरात सराफा दुकानदाराला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक। आरोपींकडून 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त।